शेळके मामा सोशल मीडियामधून असं प्रसिद्ध केलं जात आहे की कामगारांनी उपोषण सोडलं आहे, त्यांनी त्यांच्या मागण्या मान्य केल्या आहेत. हे काय प्रकरण नक्की काय आहे? तुम्ही तर म्हणताय उपोषण सोडलं नाही आणि सोशल मीडियावर तर विरोधक म्हणतात ते उपोषण सोडलंय, अभिजित पाटील म्हणतात ते उपोषण सोडलंय. याबद्दल तुमचं काय मत आहे नक्की? उपोषण जी आहे, जी म्हणत आहेत ते उपोषण सोडलेलं नाही. जे कामगार जे गेलेले आहेत त्यांच्या संचालक मंडळाच्या जवळचे आहेत, त्यांनी फूस लावून त्यांना नेलं आहे आणि 25% काय 50% पगार काय पैसे देतो म्हणले की तेवढं दिलेलं आहेत. आणि बाकीचे इतर कामगार 7-8 कामगार म्हणजे काय 200 कामगार होत नसते ती, आणि बाकीची कामगार समिती पूर्णपणे आमच्या पाठीशी आहेत आणि आमचं उपोषण काही इथं संपलेलं नाही. आणि सर्व कर्मचारी बाकीची पाठीमागनं यायला लागलेले आहेत इथल्या उद्या परवाच्या बाबत मिटिंगसाठी. आणि आम्ही ह्याच्यावर एक ठाम आहे, ज्यांचं नुसतं फायनलच आहे ती काय कामगार गेलेले आहेत आणि बाकीच्या आमचा 31 महिन्याचा पगार, 15%ची वाढ, 12%ची वाढ, एक बोनस, हंगामी कामगाराचा रजेचा पगार, हंगामी कामगाराचा रिटेन्शन अलाउन्स हा देण्यासाठी ही देत नाहीत. म्हणून ह्याच्यासाठी आम्ही ठामपणानं कितीही दिवस लावलं तर चालेल, पण आम्ही ठामपणानं आम्ही इथून हलणार नाही. हे उपोषण आहे ती चालूच राहणार. जे काय कोण विरोधक म्हणत असतील बाबा हे संपलेलं आहे, हे संपलेलं नाही. शेवटच्या क्षणापर्यंत ही लढाईची तयारी कर्मचाऱ्यांनी ठेवलेली आहे. किती कामगार गेले तर एकूण किती कामगार? आता एक 5-6 कामगार गेलेले आहेत. त्यापैकी कसा बाकीचं पुढचं मी सांगू शकत नाही. हे तुम्हाला उद्या परवा कळेल. आणि कुणी ह्याच्या विरोधक जे बोलतात ह्यांच्या भूल थापाला कुठल्याही कर्मचाऱ्यांनी बळी पडू नये. आपले राहिलेले 15%, 12%, एक बोनस आणि 31 महिन्याच्या पगारावर आपल्याला ठाम राहायचं आहे. ह्यासाठी उपोषण ही चालूच राहणार आहे. हे आम्ही कुठलंही कदापिही बंद करणार नाही. आणि खोट्या अफवाच्या कुणीही बळी पडू नका. ते काय तर पत्र दाखवलं जात आहे, सोशल मीडियामधून एक पत्र फिरवलं जात आहे, मागण्याचं 50% आहे. ते काय भांडण नक्की काय आहे ते? अहो, त्या पत्रावर खाडाखोडी आहे, त्याच्यावर मजकूर कुठलंच काय लिहिलेलं नाही बाबा. कुठल्या पद्धतीवर कुठल्या बेसवर लिहिलेलं कुठलीच बेस नाही. ह्याच्यात बेस त्यांनी लिहून द्या ना म्हणा बाबा. 31 महिन्याचा फायनल, 31 महिन्याचा पगार, 15% वाढ, 12% वाढ, एक बोनस, हंगामी कर्मचाऱ्याचा रिटेन्शन अलाउन्स, हंगामी कर्मचाऱ्याचा हक्काच्या रजेचा पगार, असं तुम्ही लिहून द्या ना म्हणा त्या पत्रावर. पत्रामध्ये काय लिहिले नक्की काय लिहिले? पत्रावर काय सुद्धा गोलमाल करण्यासारखं पत्र आहे ती. तुम्ही वाचले का ते पत्र? काय ते वाचून सुद्धा काय उपयोगाचं नाही. का? कारण त्या कुठल्याच कर्मचाऱ्याच्या उपयोगाचं नाही. ते पत्र फक्त ज्यांना बाबा ग्रॅज्युटी तेवढी आहे त्याच्यासाठी, ती बी कुणाचं थोडं लाख, 1.5 लाख, 2 लाख रुपये राहिलं असते त्यांच्या तेवढं उपयोगाचं आहे. तुमच्या आता मागण्या काय आहेत? आमच्या मागण्यात ग्रॅज्युटी आणि 31 महिन्याचा पगार, 12% वाढ, 15%च्या वाढीचा फरक आणि बोनस आणि हंगामी कामगाराचा रजेचा पगार आणि हंगामी कर्मचाऱ्याच्या रिटेन्शन अलाउन्स ही आमच्या एवढ्या मागणीवर आम्ही ठाम आहे. म्हणजे तुम्ही उपोषण सोडलं नाही म्हणायचं? आम्ही उपोषण सोडणार नाही. 6 तारखेला मीटिंग होणार आहे, त्यामध्ये काय कशासाठी बोलवलंय मीटिंगला? काय ठरणार आहे त्यामध्ये? 6 तारखेला जी मीटिंग होणार आहे ही जी मी आता सांगितलेली आहेत कुठल्या वाडी आहेत त्याच्यावर आम्ही ठाम राहून आपलं साखर आयुक्त साहेबांनी आम्ही ह्याच्यावर ठाम राहणार आणि आमची पूर्ण रक्कम देण्यात यावी ह्याबद्दल आम्ही विनंती करणार आहे. मागण्या जर तुमच्या मान्य नाही झाल्या तर तुम्ही पुढं काय करणार आहे? मागण्या जर मान्य नाही झाल्या तर आमचं आंदोलन हे असंच चालू राहणार आहे.